आज जो विषय आहे तो विषय आहे तो म्हणजे की मॅच्युरिटी, प्रौढता. आज आपण जर बघितलं तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला दिसतं की आपला जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर आपण बघतो की बाल अवस्था होती, त्याच्यानंतर तारुण्यावस्था आपल्यामध्ये आली, त्याच्यानंतर प्रौढ अवस्था आपल्यामध्ये आली आणि त्याच्यानंतर आपल्याला वृद्धत्व आपल्याला हे दिसतं. हे जे बदल जो आहे आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे बदल होतो त्याचप्रमाणे आपल्या मानसिक स्थितीमध्ये सुद्धा बदल होत असतो. आपली मानसिक स्थिती सुद्धा जसजशी पुढे जात असते तसतसं आमची मानसिक स्थिती सुद्धा बदलत जाते आणि त्याचबरोबर आमची आध्यात्मिक स्थिती ही बदलत जाते. पण ती कधी बदलते? ज्यावेळेस आमचा नवीन जन्म होतो. मी रिसेंटली ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे किंवा वारंवार वरचेवर मी सांगत असतो की ज्याप्रमाणे आपल्याला शारीरिक वय आहे, ज्याप्रमाणे आपल्याला मानसिक वय आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आत्मिक वय आहे. कारण देवाचं वचन आम्हाला शिकवतं की ते म्हणजे की नव्यानं जन्मणं हे गरजेचं आहे. मग हे नव्यानं जन्म कशासाठी आहे? तर ते म्हणजे की नव्यानं जन्म जो आहे तो आम्हाला आत्म्यामध्ये चालण्यासाठी आहे. कारण देवाचं वचन सांगतं की देहापासून जन्मलेले आहेत ते हे देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे. आज तुम्ही आणि मी जेव्हा आम्ही स्वतःकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की जसं आमचा दैहिक जन्म झालेला आहे तसं आमचा आत्मिक जन्म झालेला आहे का? आणि जर आमचा आत्मिक जन्म जर झालेला आहे तर आम्ही कोणत्या वयामध्ये आम्ही आलेलं आहे हे आम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी एक वचन मी वाचत आहे तुमच्यासाठी आणि ते म्हणजे की पहिले करिंथकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आपण 11वं वचन आपण या ठिकाणी वाचणार आहे. मी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत असे, बाळासारखी माझी समजूत होती, मी बाळासारखा विचार करीत असे. आता मी प्रौढ पुरुष झालो आहे तेव्हा मी बाळाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय शिकवत आहे? तर देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे की मी काय होतो. काय म्हणतं वचन? की मी काय होतो आणि आता मी काय आहे. हे खूप महत्वाचं आहे की आम्ही काय होतो हे महत्वाचं नाही आहे, तर आता आम्ही काय आहे हे आम्हाला बघणं हे गरजेचं आहे. ह्या ठिकाणी आज जेव्हा आम्ही मॅच्युरिटी बघत आहे, प्रौढता, तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काही शिकवत आहे किंवा पाऊल आम्हाला काही गोष्ट शिकवत आहे. काय शिकवत आहे तो म्हणत आहे की मी ज्यावेळेस बाळ होतो, काही भाषांतरामध्ये असं म्हटलं की मूल होतो, तेव्हा मी कसा होतो? मी बाळकासारखं माझी समजूत होती. मी बाळकासारखं मी काय करत होतो? माझी समज होती, बाळकासारखी माझी बुद्धी होती असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही बघा की जे बाळ असतात त्या बाळामध्ये बाळकांची जी बुद्धी असते किंवा लहान मुलांची जी बुद्धी असते ही बुद्धी कशी असते? ही लहान मुलं हट्टी असतात. ही लहान मुलं जरी प्रेमळ जरी असली तरी ते हट्टी असतात. आजची जर तुम्ही जर मुलं बघितली की जर त्यांना एक गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, जर नाही मिळाली तर मग ते बसतात, जमिनीवर हातपाय खोडायला सुरुवात करतात, रडायला सुरुवात करतात, मला ते पाहिजे. ही मुलांची बुद्धी आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या मुलांना काय द्या आणि तुम्ही स्वतःच्या खिशातून काही गोष्टी घालून जर तुम्ही त्यांना काही जर दिलं, त्यांना खाऊ दिला, खेळणी दिली, काही दिलं, परत तुम्ही त्यांना मागून बघा ते देणार नाही. ही त्यांची बुद्धी आहे. ही त्याच्याबरोबर दुसरी सुद्धा एक बुद्धी आहे की ते म्हणजे की ते चिडतील, रडतील, बोलतील, सगळ्या गोष्टी करतील आणि थोड्या वेळाने ते परत नॉर्मल होतील. म्हणजे त्या बाळामध्ये चंचलता आहे. जर आज तुम्ही आणि मी जर बघितलं तर ही जी बालकाची जी बुद्धी जी आहे ही बुद्धी आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायची आहे.